जय श्रीराम. जय श्रीराम. पालखीचा आनंद घेण्यासाठी दादा पण आले. भरपूर मॅच सोडून एन्जॉय करू आपण. थोडा जाम करा. दाखव. गरम होते. सर्व काय दाखवतोय का? नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या एका ब्लॉगमध्ये. सो आज हनुमंत जन्मोत्सव आणि तुम्हा सर्वांना हनुमंत जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सो आमच्या वाकलंगवत ना खूप जास्त जल्लोष असतो, पालखी असतं, सगळं काय असतं. आणि तुम्हाला तो आता मंदिरामध्ये गेलो सगळं काय दाखवतं. आपल्या गावच्या आता बरेच मांडीला आल्या का सर्व. हरीशदा वगैरे आलेत देखील. मिरच्या कटिंग करायला घेतलं आय थिंक. इकडे साहिल आहे ना, आता मिरची पण खाते का? तुला सांगतात गाजर कापी होता ना, 2 कापी नाही खाई होता म्हणून कमी पडतं आपल्याला. भजे करायला घेतात सोमनाथ दादा के साथ. आणि सोमनाथ दादाच्या हाताला टेस्ट आहे ना, बेकार का बेकार. सीएसटी लगे नाही गॅसचा बाटला सध्या भेटत नाही म्हणून बंद केले ना. म्हणून आता गावाला आले. गावाला एवढे बाटल्याच्या कमतरतेमध्ये तुम्हाला बाटला भेटला कुठून? एमर्जन्सी ब्लॅक नाही आणले का? एक बाटल्याचं पहिले 400 रुपये भेटायचा. 400 की 500. महिने मनाव घेतला आता. साहिलच्या जोडीला आले तो. आणि साहिल काही काम तर करत नाही काहीच. फक्त यार डिस्टर्ब नाही करू. ते काम करतात कशा माहिती का, फोकस आहे फक्त खाण्यावर. साहिल तिथे भजे बनवून म्हणजे लवकर कपाला मोकला. मलाच काही ना फास्ट कापायला लागलं. कसलं घेतलं भजे चांगलं फुगलं ना. पण त्या वानकडीला होता ना सोमनाथ दादाच्या हाताला टेस्ट आहे ना एवढी भारी. ते मेनू काय काय जरा सांगाल तुम्ही थोडं काय? ओके. आणि वरण भात लोणचा पापड वगैरे ते तर आहेच आपला. आणि मिरची पण आहेत, स्वीट्स पण आहेत. आणि काय बोलतात ते हां. आणि आता आपला कीर्तन आहे. कीर्तन झाल्यावर संध्याकाळी आपला जोड भजनाचा कार्यक्रम आहे. नक्कीच त्यासाठी सर्वांनी गावकऱ्यांनी उपस्थिती आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपली पालखी आहे. खूप जास्त धमाल मस्ती करायची आपल्याला. जय श्रीराम. जय श्रीराम. भाऊंची देखील खूप मेहनत. भाऊ जय श्रीराम. बरं ना मंदिरामध्ये. आणि पूर्ण मंदिराचं वगैरे तुम्हाला सर्व शूट दाखवत आहे. आणि आज ना म्हणजे आज आपला हनुमंताचा जन्मोत्सव म्हणजे हनुमान जयंती. आणि आज म्हणजे आमच्या वाकलन गावात असं केलं तर 3.5 दिवस सप्ताह आहे. तो तुम्हाला आजचा कार्यक्रम आहे ना तुम्हाला नक्की दाखवतो. जय श्रीराम. बरं ना. जय श्रीराम काका. जय श्रीराम. जय श्रीराम. नाही पण उपस्थित दाखवून द्याई आज आलेत. पण आजच मेन कार्यक्रम आहे आपला की पालखी आहे, जोड भजन आहेत. काय नाही तो पाहिजेच. त्या बोरण असतात आपली. आज चालून आज बंद आहे पण आपली मेन संध्याकाळी पालखी आहे. सो नक्की धमाल मस्ती करू. जय श्रीराम. काय जे कर आपला हऱ्याबाई नाही साईडला आपला टोमॅटो काय बोलतो ते पेस्ट. सो टोमॅटोची पेस्ट करतात. हे साईडला आपले दादाच आहेत ना. सो इकडे मिरची वगैरे कटिंग करतात देखील. इकडे साहिल ब्रो आणि आपलं स्वप्नील पाटील. तुम्हाला ही कामं सांगतस मी ब्लॉगिंग करतो इथं. साहिल ब्रो गाजर कापतो का मी खातो जास्त का? तू काय बोलशील खातो जास्त बाई हो. काम करीत ना एवढा खायचं कुठं? एक कापतो ना 2 खात. अरे एक कापतो 2 खातोस तू. तुम्ही किती कापले सांग? ते पण आहे 12 वाजता जेवायचं आपल्याला. आपले काकाच आहेत देखील. सो देखील ते तोंड वगैरे कट करतात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बरं ना. मॅनेजमेंट कमिटी मने दादा, गणेश दादा आणि इकडे देखील दादा साहेब. चणा डाल का? आणि इथे आपला चणा डाल आज. आणि काय काय विकेता सांगू शकतो कारण की विकेता सकाळी लवकर झाले मी बघितलं त्याला. गुरुदा जय श्रीराम.
जय श्रीराम. कौशल भाई बी आले सकाळी 7:30 वाजता. आणि आज जेवण बनवण्याची रेसिपी सुरू आहे. आता येणार आहे आज नक्कीच. आणि सगळ्या गावाचं एकत्र येऊन जेवण असणार आहे, कीर्तन असणार आहे, भजन असणार आहे, सगळं काय चालूच आहे. आणि संध्याकाळी पालखी तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आमची 12 वाजता निघणार. मस्त वारी. आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही खूप जास्त धमाल करणार. तुम्ही बघा. नाचत गाजत. जय श्रीराम. विरुद्धा जय श्रीराम. काका जय श्रीराम. राहू दे बरं ना. आपलं उद्या दादा पण आले आणि दादाच्या आज ना पापडे आहेत, तर सर्वांना नक्कीच पापड्याने या. काय माहिती आहे का, आता ना आज आपला म्हणजे आता मला कीर्तन आहे समोर देखील, भजन वगैरे झाला देखील, कारण की आता कीर्तन आहे. सो काहीतरी 10:30 ते 12 पर्यंत कीर्तन आहे. त्याच्यानंतर महाप्रसाद देखील आहे. बरे आहेत ना मी, बरे आहेत ना. नक्कीच काका जय श्रीराम. आणि संध्याकाळी पालखीला या तुम्ही सर्वांनी नक्कीच. आणि संध्याकाळी काय 2 भजन आहेत ना 4 वाजता. पालखीला 100% या. जास्त धमाल मस्ती करू आपण 100%. 3.5 दिवस सप्ताह आहे देखील. सो 2 दिवस ते कंप्लीट झाले. आजचा 3रा दिवस. सो आज हनुमंत जन्मोत्सव. आणि आजचं म्हणजे काय काय कार्यक्रम आहे, पालखी वगैरे कसं काय नियोजन सांगा तुम्ही आजचा. सकाळी जन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला, कीर्तन झालं. पुन्हा त्याच्यानंतर भजन होतं, महाप्रसाद भजन वाचन. आता काल्याचं कीर्तन होणार आहे, चालू आहे. आता विश्वनाथ महाराज वाढेंगे. काल्याचं कीर्तन झालं तर महाप्रसाद चालू होणार. आणि पण भजन आहे आणि जोड भजन पण आहे. ओके ओके. 4 वाजता का. आणि पालखीचं नियोजन कसं आहे पालखीचं. पालखी 10 वाजता करणार आहेत. मस्त बँडच्या आवाजामध्ये बँड असणार आहेत, भजन असणार आहे आणि चांगल्या प्रकारे लोक गावातली पोरं आणि आपल्या पूर्ण वाकलंगावात प्रदक्षिणा घालून खूप जास्त धमाल मस्ती करून आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण खूप जास्त मजा करू. खूप नक्कीच. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हा सर काय जिथं आपले सर्व वाकलंगारही भाकरी पण आहेत ना काका. भाकरी पण आणले सर्वांनी 2-2, 5-5 सर्वांनी भाकरी आणले तिथे. भाऊ याच्यामध्ये काय आहे. वाटाण्याची भाजी. म्हणजे 2 प्रकारच्या भाज्या आहेत का आपल्याकडे. मिक्स फ्लावर. पनीर. ओके नक्कीच. पनीरची पण आहे का. ओके बंदच करणार आहे नक्कीच. सो सर्व झाले आपला. भात वगैरे झाले का. सर्व काय झालं, बाकीचे रेडी आहे तिकडे. ओके म्हणजे सर्व काही आपलं झालं रेसिपी. मिरची आणि थोडं भजी बाकी आहेत. त्याच्यानंतर कीर्तनाचा आस्वाद घेऊ. त्याच्यानंतर महाप्रसाद. तोच महाप्रसाद काहीतरी. सो ठीक आहे. ओके काका. हां केलं का. सो इथे मिरची टाकले आणि काय फ्राय करायचे ना. फ्राय करायचं. गावातील दादा साहेब देखील. सो जय श्रीराम. नक्कीच जय श्रीराम सर्वांना. आणि आपले आता कीर्तन होईल. त्याच्यानंतर महाप्रसाद जेवण बरोबर शिजतो देखील. जय श्रीराम. आणि नंतर पालखीचं नियोजन आयोजन कसं असेल काय म्हणजे 2 शब्दात सांगा तुम्ही. तुझं नियोजन 9 वाजता आहे, 9 ते 12 रात्री. सो पूर्ण गावाला प्रदक्षिणा वगैरे घालून देखील जे प्रकार म्हणजे ठरलेला आहे ना, भजन बँड दरवर्षी भजन आणि खूप जास्त जल्लोष धमाल मस्ती होणारच. खूप जास्त. दरवर्षी त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट पट्टीने आम्ही धमाल मस्ती करू. सो पूर्ण वाकलंकर आपला असतो देखील सोबत. नक्कीच. आणि काकाने छास आणलेत. सो छास पॅक खूप जास्त गरम होते म्हणून थंड हवा सगळे. जय श्रीराम. हर्षदा पण आलेत आणि पाटील पण आले. स्वप्नील पाटील जरा वाढायला वगैरे थांबा का. हो काय टेक्निक आहे रे. भाई नवीन टेक्निक. नवीन टेक्निक. भाऊ लोक आले देखील इथे शिवाडील वगैरे देखील. भाऊ जय श्रीराम का. आणि संध्याकाळी पालखीला खूप जास्त धमाल मस्ती करायची. भाऊ तुला ब्लॉग मध्ये घेणार 100% भाई. तू आपला माणूस आहे. नशीब भाई पण आहे इकडे. पाऊस पण आहे इकडे देखील. नक्कीच जय श्रीराम भाई. जय श्रीराम. आणि सुरेश भाई आपल्या गावचा एडिटर. जय श्रीराम. संध्याकाळी सर्वांनी या का उपस्थित दाखवा. आणि पालखी आपली पूर्ण अशी गावातून जाणार आहे. हां नशीब भाईच्या इलाक्यामधून. इकडे आता जेवायला घेतले ना. इकडे साईडला ना पोरं सगळे आपलं ताक वगैरे टेस्ट करतात या साईडे. सो इकडे देखील स्वप्नील पाटील स्वतः ताकाच्या यावर आल्या टाकीवर. कारण की ताक कोण पण घेऊन जातो ना. ही डबल घेतात पोरा म्हणून. भाई बातम्या दमतोय. राहू दे आता ब्लॉगिंग दाखव ना. आता मार्केटला उतरलं तरी मार्केट भाई बिंदास का. माझं मार्केट नाच. आपले भाऊ लोक जेवायला बसले. एक गुलाबजाम संपवला आपण. डाल दे मला. डाल
भाऊला कशी डाळ वगैरे लागतेच ना भाऊ. भाऊचं कसं खाणं एकदम टाईट आहे. लाख रुपये खर्च होऊस. नितेश भाई, मयुरेश भाई, जीजी स्पोर्टचा एकदम मेन खिलाडी बघा. बॅकर टॉपला हल्ली फॉर्मला येतो. मागे बघा मारवते याच्या. इकडे देखील कार्तिक भाई, नयन भाई सगळे एकदम. भात पाहिजे का तुला? उठ मग उठ चल. पाणी संपलं पाऊस. पाऊस पाणी जेवण झालं प्यायचं असतं. वरून भाव जेवला का तू? इकडे बघ जेवलास ना. एक नंबर भाई. जय श्रीराम. कधी मग? जय श्रीराम. आपला आता काल्याचं कीर्तन होतं एकदम उत्तम प्रकारे पार पडला. त्याच्यानंतर महाप्रसाद तो पण देखील झाला. आणि आता आपला जोड भजन काहीतरी संध्याकाळी. त्याच्यानंतर पालखी. नियोजन संध्याकाळी 10 वाजता चालू होणार. नक्कीच. आपल्या मंदिरापासून पूर्ण गावाला घराबरोबर पूर्ण मंदिरापर्यंत येणार. कमीत कमी 3 ते 4 तास पालखी जाणार. जेवले का तुम्ही? जेवून घ्या. पण धमाल मस्ती करायची. होणार. भजन आहेत का बेंड आहेत काय काय म्हणजे कसं भजन आहे ना? बेंड पण आहेत ना? बेंड पण आहेत. ओके दोन्ही कॉम्बिनेशन. काका बरे आहेत ना? तर जेवले का नाही तुम्ही? आणि संध्याकाळी या आपला या आहे पालखी सोहळा उत्तम प्रकारे जोड भजन. ते संपल्यानंतर 9-10ला पालखी. सो पालखीला मग खूप जास्त नाचू धमाल मस्ती करू. नक्कीच. पप्पा तुम्ही पण याल ना पालखीला? पाहिजे तुम्ही? नक्की 100%. काय तेच आहे. ठीक आहे दादा. नक्कीच. जय श्रीराम. का जेवण झालं ना तुमचं? आजचे दाबल आहेत आपले पिंटू दादा देखील आहेत. नक्कीच 9 वाजता निघणार आहे. नक्कीच. पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा एकदा प्रदक्षिणा घालून येणार. आपण 9 वाजता यासाठी करतो का लहान मुलं आहेत आपली सगळे तेही पालखीचा आनंद घेतील. त्यासाठी आपण सर्व गावाच्या संमतीने आपण 9 वाजता करणार. तेच ते. आणि संध्याकाळी सगळ्यांना टाइम असतो आणि मजा मस्ती. बेंड आहेत ना का या हरिपाठ? बँड पण आहे, हरिपाठ आहे आणि पटाके पण आहे. खूप धमाल मस्ती. जल्लोष होणार. अचल दा. जय श्रीराम. आवडा तर करू शकतोस तू. इकडे आहेत ना आपले वाकलंगाचे सर्व हरिपाठचे सर्व लेडीज वगैरे आहेत देखील अजून आहेत देखील. सो जिथे एवढे उपस्थित आहेत देखील बाकीचे घरी गेले. आणि वहिनी आपला 3 दिवस सप्ताह होता तर उत्तम प्रकारे पार पडला. कालच कीर्तन पण देखील झाला. आणि नंतर आपले जोड भजन आहेत ना काहीतरी. आणि पालखीचं नियोजन वगैरे कसं काय असं तुमची प्लॅनिंग काय म्हणजे कसे ड्रेसिंग वगैरे काय आहे का? हीच आहे ना धमाल मस्ती होणार ना 100%. आणि काय नक्कीच. आणि काय म्हणजे हरिपाठ आहे का बेंड वगैरे आहेत देखील? ना आहेत आय थिंक बेंड बोलले ते बेंड आहेत. तुम्ही काय बोलू शकता तरी आपल्या 3 दिवस सप्ताहाबद्दल 2 शब्द सांगा चांगले. सर्व महिला मंडळ गावकऱ्यांचा सपोर्ट कसा असतो आपल्या याला प्रत्येक सणाला कशाला? नक्कीच. धमाल मस्ती संध्याकाळी ब्लॉग मध्ये दिसेलच. सो नक्की सर्व लेडीजची उपस्थिती असतो आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. चला तुम्ही वर जाऊ घ्या. आपल्या दिदीचा पण असतात छोटे मोठे कामासाठी शाळेत तरी येतात त्या तर ठीक आहे. रामकृष्ण हरी. ते का आता आमचं मस्तपैकी उत्तम प्रकारे आपलं कालाचं कीर्तन देखील झाला आणि आमचं जेवण पण झालं. सर्व मंडळी आपल्या वाकणीची जेवढी मंडळी होती ना सर्व उत्तम प्रकारे जेवण वगैरे केलं देखील. आणि ते पाहुणे मंडळी आहेत ते आलेली सर्व आपले बाहेरचे वगैरे मंडळी आलेले महाराज देखील आलेले. काही 2 घास काला आपल्याला चांगला वाटला. आणि त्याच्यानंतर आपल्या आता जोड भजनाचा कार्यक्रम आहे काहीतरी संध्याकाळी 4 वाजता. सर्वांना नक्कीच त्याचा काय पाहण्यासाठी आस्वादसाठी यावे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली पालखी आहे. सो 9 का 10 वाजता काहीतरी निघणार आहे प्रॉपर टाईम माहीत नाही आम्हाला. सो नक्कीच पूर्ण गावातून प्रदक्षिणा घालून निघणार आहे आपली पालखी. परत आपली येणार आहे हनुमंताच्या मंदिरामध्ये आणि खूप जास्त धमाल मस्ती करणार आहोत आम्ही. आणि बेंड वगैरे आहेत देखील. सो आमची मजा नसती येणार. तुम्ही येणार ना पालखीला? हो. आमची धमाल मस्ती बघा तुम्ही डान्स वगैरे आमचा एकदम प्रॉपर. काही तिथं ट्रेन ते गेअरला काहीच परत ते टेम्पो जायच परत झालेला आहे बस. काहीच इथं आता परत गेअर टाकायला चालू. गेअर बंद झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. आकाश आता गेअर टाकत आहे. ते झाला पण काहीच आकाश जाणे आता इथे गेअर टाकला. बघू शकता टेम्पो चालवत आहे. सो आता काय माहिती का आम्ही सर्व झालं मस्त की रेडी पुन्हा एकदा. आणि आपली पालखी 10 वाजता काढायची आहे. सो आता पावणे 10 वाजल्यात म्हणजे 10 मिनिटात आपली पालखी निघाल. आता आपल्यासोबत सर्व आपले भाऊ लोक आहेत देखील. सो आता आमची आरती झाली ना. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. भाऊ जय श्रीराम. बरे आहेत ना? बरे आहेत ना? हो बरं आहे. जय श्रीराम. का पालखीला डान्स वगैरे दाखवा तुमचा. स्वप्नील पाटील स्वप्नील भोईर. जय श्रीराम. अक्षय दादा पालखीला नाचा थोडासा. जय श्रीराम.
पालखीचा आनंद घेण्यासाठी दादा पण आले. भरपूर मॅच सोडून एन्जॉय करू आपण थोडा जाम जरा दाखवतोय. गरम होऊ दे. सर्व काय दाखवतोय का बरे गाडे तर बहुत ऋतिक भाऊ बरं आहे ना. सो आता काय माहिती का आम्ही थोडे इथे धुळीचा रस्ता म्हणून आम्ही ते बेंडने स्टॉप केलं असतेच ती. सो आम्ही आता इथून पुढे डान्स म्हणणार एकदम बेकारवाला आणि मनोज सोबत आहे आपल्या आणि मनोज हरिपाठ मंडळी त्यांच्या सोबत होता. तरी ठीक आहे. सो आता आपण डान्समध्ये मना खांदा आपल्या सोबत देखील आपल्या दादाचे देखील आहेत कारण की आपली पालखी आता आली अर्ध्या रस्त्याला. आमच्या गावामध्ये परंपराच आहे दरवर्षी पूर्ण गाव पालखी आले. जय श्रीराम जय श्रीराम. सगळ्यांना मोटिवेट करत असतो आणि सपोर्ट करत असतो नक्कीच. आणि सगळ्यांना पण त्याला कोण सपोर्ट नाही करी तो बी सांगा. थँक्यू. जय श्रीराम का भाऊ. जय श्रीराम. नक्की भाई जय श्रीराम. आणि आपले पप्पा पण आहेत. पप्पा जय श्रीराम. तुम्ही नाचत नाही यार. नाचायला पाहिजे तुम्ही नाचत नाही. आता डान्स दाखवा तुमचा एकदम भयानक वाला.
बोल जय श्रीराम बोल. जय श्रीराम. जय श्रीराम बोल. परत बोल. जय श्रीराम. दीदी बोल. चल नाचायला येते का? नाचायला चल. हात बोल जय श्रीराम. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. बोला जय जय हनुमान. शेवटपर्यंत आले का बाबू. जय श्रीराम बोल. जय श्रीराम. जय श्रीराम.
गाईज आमच्या कपड्यांचा अवतार बघून तुम्ही समजू शकता की आम्ही किती डान्स केले आणि किती धमाल मस्ती केले. सिनियर देखील आपली आई देखील खूप जास्त धमाल मस्ती केली. So आम्ही नारळ घेतले कारण की मान असतो आम्हाला सर्वांचा, कारण की खूप जास्त नारळ असतात ना, म्हणजे ते नारळ वेस्ट व्हायच्या पेक्षा प्रत्येक गावकऱ्याने एक एक नारळ उचलून घरी न्यायचा स्टाफ आपले, म्हणजे उद्या सकाळ आपल्याला काय वगैरे आपण प्रसाद करून खाऊ शकतो. आणि खूप जास्त डान्स वगैरे केला, धमाल मस्ती केली. सो आजचा आपला हनुमान जन्मोत्सवाचा दिवस होता, खूप जास्त धमाल मस्ती आली. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर काय म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब. 1.5 दिवस होते आपले.